हे गाई गुड मॉर्निंग. आज आता गाडीतच झोपला होता आम्ही. आता चाललोय आता इकडं तोंड वगैरे धुतात आता मस्त पैकी. आंघोळी काय दिसत नाही तर पार्सल खायचं आज पार्सेच आज. आता जायचं तिकडं बिस्लरी घ्यायची तोंड धुवायचं. गर्दा वगैरे सगळा जरा कमी झालाय. त्या साईडला आमची गाडी पार्क आहे. तुम्हाला आता पुढचं इकडल्या साईडला काल गेलतात आम्ही. आता परत जायला तिकडल्या साईडला जातात तिकडं. आम्ही आलो इकडं थोडं मध्ये आला. तोंड वगैरे धुतलं बिस्लरी घेतली. भालाच बिस्लरी भेटायली तोंड वगैरे धुतलंय. ते पोरं जण जावं का तिकडे काहीतरी दाखवायलेत. तिकडे बसलेत ते काय चुत्याचा बाजार करीत. गुरुजी तिथं थांबलेत. इकडल्या साईडला रिव्हर आहे का डॅम आहे का काय म्हणजे रिव्हर नाही समजा डॅम का तळ साईड म्हणजे तळ टाईप असं काहीतरी आहे. इकडल्या साईडला आहे बघा जत्रा. ये ना चुत्या बनून आले मित्रांनो. 20 रुपये देऊन दिले तिथं चहा पिणं झाला असता आपला. मला ब्लॉग मध्ये घेऊ नको मी चहा पिणं झाला असता भाई तेवढ्यात. पण हे ना 20 रुपये देऊन आलंय तिथं. इकडल्या साईडला खूपच भारी असं भारी वातावरण. पलीकडल्या साईडला आंघोळीची पण सोय आहे इकडल्या साईडला. पण आंघोळ वगैरे आम्ही आणलं नाही काही सोबत त्यामुळे आंघोळ काय करणार नाही. पलीकडल्या साईडला मंदिर आहे. आज दर्शन वगैरे करायचे आज पार्श्यानं दर्शन करायचे आज काय नाही होत. आंघोळीसाठी काय आणलंच नाही आम्ही त्यामुळे आता म्हणजे मंदिरात जाणार नाहीत. बाहेरूनच पायऱ्यावरून घेतात दर्शन. पायऱ्यावरून घेतात दर्शन आणि येतात वापस. काय करणार आता आंघोळ तर केली नाही मी. तिथून आलो तोंड धुवून इकडे आलो चहा प्यायला. चहा वगैरे घेतात आता. वर लईत नाद लावायला मागून गेले आता. माझ्याकडूनच प्यायचा म्हणाले हे ना काल पान खाऊ घातलं म्हणून आज मला चहा पिऊ. स्टॉल आहे थोडा आम्हाला चहा वगैरे घेतात. रश व्हायला सुरू झाले गाईस. इतक्या वेळ झालं तर नव्हतं. फिरत आलो आम्ही आता. इकडल्या साईडनं घुसलात पण इकडं आता रोडच दिसना आम्हाला कुठं जायचं. रस्ता चुकलात आम्ही जरा. तिकडं त्या साईडनं आलात फिरत बघत आलात. घेण्यासाठी तर काय आले नाहीत ते काय घेतलं नाही अजून. बघा आता तिथून रोड आहे का बघतात आम्ही रस्ता चुक गए गाईज. इकडे काय बघायला आणलं काय माहिती. ए यार तिकडे कुठं फिरून आलो आता राईट रोड वरती. कसं सांगा आता तुम्हाला सांगायचा तर विषय भाऊला खूपच बोर झाले. बोर म्हणजे ही जत्रा वाट नाही ना वेळ का बघा घेऊन गेलते काय आज आता सध्या सकाळी थोडं रश कमी आहे. रात्री खूप रश होत इथं. रात्री नित्य ढकलू राहिले बाया बघायचं. क्रिस्का गाना सुनोगे? सुना तो दिल्ला दिया. फिरत आलोय आम्ही आता मंदिराकडे. दर्शन वगैरे करतात आता जातात मंदिराकडे दर्शन करायला. त्या साईडला पण आहे काहीतरी. असं करून इथूनच पाया पडणार आहेत आम्ही आता. मध्ये तर काय खूप रश आहे. खूप रश आहे. पावणे 8 पासून फिरायला तर आम्ही आता नॉन स्टॉप 8:15 पासून फिरायला. आता सध्या 11 वाजायलेत बघा. अजून पण फिरतायच आम्ही इकडं. आता थोडं रश होईल. एमटेन घेतली भावना. एमटेन धाड सगळ्या शॉपिंग वगैरे करायला फिरायला जात आम्ही. राजपाळणे सुरू झालेले आहेत. आता भूक लागली पाय पण दुखायले तर खूप दमलोय गाईस मी आता. पण कुणी थांबा ना माझं मनावर घ्याय ना कुणी. मी नुसतं चालायलोय आता. तुला काय घ्यायचंय भाऊ? आमच्या भाऊला काहीतरी घ्यायचंय. इयरमप भाऊला आमच्या इयरमप घ्यायची त्याच्यामुळे माझं चालू आहे. आता आलो आम्ही फिरत इकडं घोड्याच्या बाजाराकडे या साईडला. आता कुठं वाटतंय बघा माळेगाव मध्ये आल्यावर. आमची गँग तिकडे थांबली. घोडे बघतात आता आम्ही. कोणाला घ्यायचाय का रे घोडा?
आम्ही परत गेलतो तिकडं वापस इकडल्या साईडला खाली जाऊन आलात आम्ही एकदम पार. खूपच बोर झालोय आता, पाय वगैरे दुखतायत माझ्या आता. हे आमची गँग ही काय थांबायचं नाव घेत नाही. कुठेतरी थांबावं लागते आता, पाणी वगैरे प्यावं लागते. घोडे बघितले, डॉगेश भाई तर काही दिसले नाहीत आम्हाला, पण घोडे बघितले. बघा ब्लॅक घोडा. आता खूपच आता दमलाय, मग पाय खूपच दुखायलेत बघा. आता मला उचलून न्यावं लागते. इथं अननस आहे वा, पण घेणार नाही. अय दानीर भाई, आमच्या भयानं घेतलेला आहे. भयानं उलीस घेतलेला आहे खायला. आता खातो. यायला सांगित नाहीत आम्ही दोघंच खातो, कारण की जास्त नाही ना, ते भुक्कड येतं सगळे. अरे बरं वाटलं बघा. अरे त्या गाडीला क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. यावं लागते माळेगाव. आम्ही गाडी घेतली काठी शेवट घेतलीच गाईस. ते द्यायला गेलं, ते देऊ लागलं 120 ला, पण आम्ही दुसरी कोण घेतली फक्त 100 रुपये. तर गाईस इकडे टाकी वगैरे भरली बघा. खूपच भारी सीन झालाय. टाकी बंद करायला मलाच जावं लागते गाईची. आमचे कार्यकर्ते येडे चाळी करताना पाय दुखतायत म्हणून येडे चाळी. आम्ही पायानं जाणार, आम्ही नाही येडी चाळी करणार. गिरीश का गाना सुनोगे? आमचे गुरुजी महागात थांबले काही. गुरुजी काहीतरी घ्यायला थांबलेले आहेत. रश होत आहे काही खूपच. ते गेले पुढे. तर दर्शन वगैरे करून आला, भूक लागली आता. आलात आम्ही नाश्ता करायला. नाश्ता करतात आता, भूक लागली. दर्शन करून दर्शन तर आम्ही डायरेक्ट मंदिरात कुठं गेले. आम्ही आलोय मौत का कुआं देखने के लिए. फिरत माझा भाऊ, आमची गँग सगळे पोरं आलेला आहात मौत का कुआं देखने के लिए. पण एक सगळ्यात चांगली गोष्ट सांगू का, आम्ही हात पारस राहून बघितलं. सोप खायलो सोप. आज आम्ही सगळेजण पारस येतं. आज संडेचं असं पण मी 99% पार्सल असतो. या भारी वाटाय. तिकडे बसले तिकडे. फायनली आल्यात आता गाडीकडे, पार्किंग कड. आम्ही म्हणजे सकाळपासून आलेलं 8 वाजल्यापासून फिरतोय. आता वाजले 12, 12:30 झाले. तर म्हणजे आम्हाला 5-6 तास झालं फिरतोय आम्ही. आता फायनली आलोय गाडीकड. थोड्या वेळ बसतात. आमची गँग सगळी माळेगाव जत्रा एकदम ओके मध्ये गेली. खरेदी केली पोरांनी एकदम नंबर 1 मध्ये. आता सामान वगैरे ठेवतो आणि परत जाणार आहेत आम्ही. गुरुजी, खरेदी करून कसं वाटलं तुम्हाला? नंबर 1 वाटलं म्हणा गुरुजीला. आता हे बंदूक ठेवतात मध्ये. थोड्या वेळ बसतात. लई पाय दुखायला नाही, अवघड आहे. फिरणं सोपं नाही गाईस. आता निघालात आता आम्ही. तर आमचा वैभव व्हायला एक म्हणणं आहे की आमचे गाणे लागल्यावर तुम्ही पॉज करतात आणि तुमचे गाणे असे कसे चलायलेत. असे गाणं जमणार नाही. आम्हाला लावायचे. काय लावायचं आम्हाला? बाबासाहेबानं दिलं रे, बाबासाहेबानं. गाणं लागलंच पाहिजे. आता मी लावतो गाईस. आलात मध्ये. ऑर्डर केले आम्ही. मग आज चिकन खाणार आहेत. आज संडेचं मटन खाणार आहेत. भाकरी वगैरे काय म्हणतात त्याला, बाजरीच्या भाकरी आणि मटन
ह्या पोराने सॅटरडेचं पण मटण खाल्लं होतं का गाईस? काय हो ब्लॉग मीठ वगैरे कशी क्वालिटी क्वांटिटी? एक नंबर आवश्यक. सरजी नंबर 1. परभणी रोड नायक हॉटेल. सरचा आम्हाला समजून सांगू डोकं अक्षरशः डोकं दुखायले गाईस. सरनं गोळ्या वगैरे खाऊन जुगाड केलंय आम्ही. गोळ्या वगैरे खाऊन काय हे झालं नाही त्यामुळे जेवतो आता. सगळे बोर झालं आम्ही आता लई. जेवण वगैरे झालंय मस्त पैकी. आमचे गुरुजी करते तिकडे बिल वगैरे सगळं ओके मध्ये. नंबर 1 जेवण कसं? एक नंबर क्वालिटी. रस्ता बिस्ता दाखवू नको. जेवण वगैरे झाले मस्त नंबर 1 मध्ये. आता बिल द्यायचंय आता. बिलाला पण एक प्रॉब्लेम झालाय आमचं. माझं पॉकेटच हरवलं तिथं काय सांगू आता. पॉकेट हरवलं आणि मग त्याच्यामुळे आता फोन पेला पैसे मागवतो मी. असं कधी होईन का बरं? मी कुठं जाईन आणि अशी काहीतरी येणार नाही म्हणून खूपच अडचण गाईस. बरोबर गाईस. जेवण वगैरे झाले बिल वगैरे केलं मस्त. आता आपल्याकडे सावध सुरू होईल तर जातात आता मस्त गावाकडे वापस. ओके तर बसायले तिकडे वैभव भाया. रेडी का वैभव भाया? पवन भाया सगळेकडे आलेत का आपले? आता आणि इथं येऊन मला एक शिकायला पण भेटलं मस्त पैकी. ते कॅमेराचा अँगल बरोबर येत नव्हता म्हणून अँगल धरला बरोबर आता. पण असं थोडं अवघड होतंय गाईज. नवीन ब्लॉगर बनलोय मी तर गाईज. बसतो म्हणजे आता तर गाईज बसलो मी आता. सॉंग वगैरे लावले आम्ही. ते हे आमचे वैभव दादा. सोबत तुझको $10 के नोट उडून आले.